हॅलो शिवा. आशु तू आधी मला सांग की कशी झाली मीटिंग, काय झालं प्रेझेंटेशनचं? अगं नुसती झाली नाही मीटिंग, मी तोडलीये मीटिंग आज. कल्ला गेला एकदम. अरे तू सांग ना काय झालं. तू फुल कल्ला केला का? अगं मी मीटिंग मध्ये ना प्रेझेंटेशन दिलं आणि त्यांना इतकं प्रेझेंटेशन आवडलं की त्यांनी आम्हाला फक्त कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही, आमचं पेमेंट वाढवून दिला. आई शपथ. आणि पुढे जे काही झालंय ना ते ऐकून तू विश्वासच ठेवणार नाहीस. आशु यार तू सांग ना यार, सगळ्यांनी कौतुक केलं का तुझं? नुसतं कौतुक नाही केलं, त्यांनी मला 25,000 रुपये एक्स्ट्रा दिले बोनस म्हणून, कारण मी हे करून दाखवलं. आई साहेब, आशु यार ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे. मला ना खूप भारी फील होतं तुझ्या बाबतीत. हाय नो ऐक ना, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. मी घरी येतोय, आपण पार्टी करूया. जेवायला जायचं बाहेर? नाही ऐक आशु, त्याची काही गरज नाहीये, कळलं ना? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू नसतीस ना तर हे काहीच झालं नसतं. तू मला काल डोक्याला तेल लावून दिलंस, त्यामुळे ही सगळी जादू झाली बघ. गप्प बस, असं काही नाहीये. तुझी मेहनत आहे ही सगळी, तुझ्या मेहनतीमुळे झालंय सगळं. ऐक ना, तुझा सपोर्ट तितकाच महत्वाचा आहे. मला सांग तुला काय हवंय? आशु मला काहीही नको. काही नको, मग एक काम करतो, मीच घेऊन येतो तुझ्यासाठी काहीतरी. ओके ठीक आहे, बाय. मी पण काहीतरी गोडाचं करते. आज खरंच आनंदाचा दिवस आहे. उर्मिला, उर्मिला, आले. काय ग, काय झालं? अगं रेणुताई आले नाहीत का आज? येऊन गेले मग अशीच. अगं मग ही रूम का नाही साफ केली आशूची? धूळ बघ किती आहे बघ. हा अगं असं काय करतेस तू? त्यांना कळत नसेल ना तर माझ्याकडे पाठव त्यांना. बरं बरं, मी करून घेते. मी स्वतः त्यांच्याकडून उद्या सगळं करून घेते. हे बघ उर्मिला, आशू जरी हे घर सोडून गेला असला ना तरी त्याच्या सगळ्या वस्तू मला जागच्या जागी हव्यात. त्याची रूम स्वच्छच असायला पाहिजे. अचानक आला तो परत आला तर ते इथे राहायला नको का त्याला? ताई मी सगळं करून घेते, तू शांत हो. मी करून घेते. नक्की. आणि क्वीनचं काय? ती व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवली आहे ना? त्याला वापरता आली पाहिजे ती. बघ
हा मी बघूनच येते. ताई ताई अगं ताई इथे येऊन बस. हळू सावकाश बस आधी तू. बस 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 ताई बस ग. थांबा मी पाणी आणते हा ताई. मला काही दाखवा ना पीसेस. नेकलेस पण चालतील. काय रेंज आहे तुमची? 15-20 हजार. कोणासाठी हवंय? माझ्या बायकोसाठी. हे शिवाला आवडेल. एक मिनिट. बोल काकू. हॅलो आशू कुठे आहेस बाळा? मी बाहेर आहे. बोल. ऐक ना ताईला ना जरा बरं वाटत नाहीये. ह्यांना फोन करते फोन लागत नाहीये. बाहेर आहेत दोघंही. आणि सुहास आणि कीर्ती पण बाहेर आहेत रे. घरात कोणीच नाहीये. तू आलास तर बरं होईल जरा. एक मला सांग काय झालंय नक्की? आशू आशू जर सिरियस नसतं ना तर मी खरंच तुला बोलले नसते. पण ताईला ना अरे खरंच बरं वाटत नाहीये. उर्मिला ताई 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 संपदा हॅलो. काय झालं? हॅलो काकू. ताई काकू ताई काय झालं? संपदा मला पाणी आण. ताई हॅलो डंबो. डंबो तू पटकन इथे ये. काकूला काहीतरी झालं आणि आम्हाला काहीच कळत नाहीये. तू प्लीज ये लवकर. संपदा ऐक. शांत हो. मला सांग काय झालंय? डंबो नाही कळत आहे आम्हाला. खरंच तू ये ना यार लवकर. नको काही क्वेश्चन करू. प्लीज ये लवकर तू. मी फोन ठेवते. तू ये लवकर आता फक्त. मी येतो. हा डोंट वरी. मी आलोच. काकू तू पाणी आणते. ताई ताई डोळे उघड ना ग. ताई ताई उठ ना ग. ताई उघड ना ग डोळे हे प्लीज. घे. ताई काकू हॅलो. हॅलो डॉक्टर. आई. ताई आशू आई काय झालं तुला? आई. हॅलो. हाय इथे एमर्जन्सी आहे. प्लीज प्लीज लवकर ॲम्ब्युलन्स पाठवा तुम्ही. ताई आशू आला. काय झालं तिला नक्की? आई ऐक ना. ताई ताई तुझा आई, आशू अगं, आला. हे बघ मी आलोय. प्लीज डोळे उघड. डोळे उघड. तू पाणी आण. पाणी दिलंस तिला? मी पाणी आणते. तू आशू मला ताई तू डॉक्टरांना फोन केलास ना? मी केलं होतं. ॲम्ब्युलन्सला ताई फोन डोळे येत उघड ना आहे. ग. एक मिनिट. काकू ताई आशू आलाय बा. आशू ॲम्ब्युलन्स आली. मी बघतो. सर काय? तुम्हाला इथेच थांबावं लागेल. अहो पण ती माझी आई आहे. मला जाऊ दे. हो सर पण तुम्ही आत नाही येऊ शकत. ते अलाउड नाहीये. अहो अलाउड नाही कसं? ती आई आहे माझी. मी थांबतो ना. तिच्या शेजारी थांबतो. नाही सर प्लीज तुम्ही इथेच थांबा. अहो.
काकू मला सांग, तिला काही होत होतं का सकाळपासून? काय काय झालं एक्झॅक्टली? अरे म्हणजे तिला बरं नव्हतंच वाटत, पण म्हणजे एवढी आजारी पडेल असं शिवा अगं बघ ना, आईला काय झालंय ती. पण काय म्हणाले काय डॉक्टर? नाही काही नाही, आत्ता जस्ट आत घेऊन गेले. ती अगं बेशुद्धच आहे अजून. आम्ही घेऊन आलो तिला ॲम्ब्युलन्स मधनं, आणि बघ ना काय झालं. काकूला काही होणार नाही ना? हे बाळा काही नाही होणार. काही नाही होणार, तू काळजी करू नको. आई स्ट्रॉंग आहे. हा अगं बघ ना काय. हो, तुम्ही इथे बसा. काही होणार नाही. तिला नक्की काही त्रास होत होता का सकाळपासून? काय ठीक आहेस ना? होईल सगळं नीट. मी ठीक आहे शिवा. मला आता खचून जाऊन चालणार नाही. मी स्ट्रॉंग आहे आणि मी खंबीरपणे उभा आहे. घरातनं बाहेर पडलो तेव्हा आईला प्रॉमिस केलं होतं की स्वतःच्या पायावर उभं राहील. पण स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे फक्त पैसे कमवणं, वेगळीकडे राहणं एवढंच नसतं ना. स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे अशा प्रसंगात खंबीरपणे स्ट्रॉंगली उभं राहणं असतं. ते मी करून दाखवणार. मी आईला काही नाही होऊ देणार शिवा. नाही होणार काय. एक्सक्यूज मी सर. आई सर तुम्हाला रिसेप्शन टेबलला ॲडमिशन फॉर्म आणि ॲडमिशन चार्जेस भरावे लागतील. आशू मी पैसे आणले आहेत. नाही नाही काकू का, आईचं सगळं मी बघणार. अरे पण काकू मी रिसेप्शन टेबलला जाऊन बघतो. तुम्ही फक्त तोपर्यंत भाऊंना आणि काकांना फोन लागतोय का बघ. करते ट्राय. नका काळजी करू. काय झालं? मेल्यानं ओरडता कशाला रे? अरे काय झालं? आजी लोचा झाला. आता आता कसला लोचा झाला? तुम्हाला माहित नाही काय? काय? सीताई आहेत ना, हा? त्यांना चक्कर आले आणि त्या बेशुद्ध पडलेत. अरे देवा, आणि हे कधी झालं? हो शिवाचा आम्हाला आत्ताच कॉल आला. हो त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. अरे देवा, काय होऊन बसलो? हो शिवानी आणि जावई बापू इथे, त्याचा तर धसका नाही ना घेतला त्यांनी? अगं आता ही वेळ आहे का त्याच्यावर चर्चा करण्याची? वंदे चल आपण तेसनी बघायला जाऊया. अहो पण तिथे कोण आहे त्यांच्या बरोबर आता? तिथे जीजू आहेत त्यांच्या बरोबर. हा आणि उर्मिला काकू, संपदा आणि शिवा पण आहे. अरे मग राम भाऊ आणि लक्ष्मण कुठं आहे? हो ते बाहेर कामाला गेले. बघितलं हे ना, असं असतं. जेव्हा आपली माणसं आपल्या सोबत पाहिजे असतात का नाही, तेव्हा बरोबर ती नसतात, कुठंतरी कामासाठी गेलेली असतात. चला आपण जाऊयात. अरे पण शिवा आणि आशू आहेत ना तिथं? होय आजी आहेत. आई, मी ना पैसे घेऊन येते. जावई बापूंकडे असतील की नाही माहिती नाही, त्यांची नोकरी पण नवीन आहे ना. मी आले. काय झालं काय बायाजी? काय बी झालेलं नाही. आमच्या शिवाच्या सासूबाई आहेत की नाही, त्या आजारी पडल्या. काय झालं त्यांना? अहो, घाबरण्यासारखं काय झालेलं नाही, फक्त चक्कर आली एवढंच कळलंय आम्हासनी. काय चक्कर आली? शिवाच्या सासूला चक्कर आली? अशी कशी चक्कर आली? काय झालंय ना? हो शिवाच्या सासूला चक्कर आली. काय झालं त्यांना? त्या दिवशी तर ठीक होत्या. नाही हो, आम्हालाही धड माहिती नाहीये. आता तिथे गेल्यावरच कळेल काय ते. कधीच ट्राय करते. लागला का फोन? आशू ऐक ना. अरे एवढे पैसे तू कुठून आणणार आहेस? काकू तू काळजी करू नकोस, होईल सगळं. पण डंबोची सॅलरी पण झाली नाही अजून. आशू यू डिझर्व दिस. आणि आम्ही तुला 25,000 बोनस द्यायचं ठरवलं आहे. थँक्यू सो मच. काळजी करू नको ग, होईल सगळं. ऐक ना आशू, मला कळतंय तुला मुलगा म्हणून जबाबदारी पार पाडायची आहे, पण आता ही वेळ अशी. शिवा सगळं मॅनेज होईल, काळजी नका करू तुम्ही. अरे पण काकू, उर्मिला काकू, हे बघा आशू बोलतोय ना, तर आपण ठेवूया त्याच्यावर विश्वास. मला विश्वास आहे
तो सगळं नीट करेल. बरं ठीक आहे, पण आशू काही झालं तरी मला सगळं सांगशील. सांग ना, नक्की. बरं ठीक आहे, मी यांना आणि भाऊंना फोन लागतोय का बघते. त्यांना हे सगळं कळणं खूप गरजेचं आहे. चल संपत बाहेरून बघू लागतो का. चल. आशू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे, काळजीच करू नको माझी. बघ आईला आपल्याला लवकरात लवकर बरं करायचं आहे ना. चल मग इथे पैसे भरून येतो तिकडे. तू टेन्शन नको घेऊस, सगळं नीट होणार आहे. आणि सीताई लवकर बोलायला चालायला लागतील बघ, खूप स्ट्रॉंग आहेत त्या. 100%. चल आलोच मी. डॉक्टर, आई कशी आहे? आत्ता आम्ही काहीच सांगू शकत नाही. उपचार सुरू आहेत त्यांच्यावर. पण त्या शुद्धीवर नाही आल्या का अजून? नाही, काही टेस्ट कराव्या लागतील, त्यानंतरच आम्ही तुम्हाला काही सांगू शकतो. डॉक्टर प्लीज काही करून आईला शुद्धीवर आणा प्लीज. हो, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोच आहोत. डॉक्टर तुम्हाला माझी काही मदत लागली तर मला प्लीज सांगा. मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण प्लीज प्लीज मी हात जोडतो, माझ्या आईला काही होऊ देऊ नका प्लीज. आम्हाला कळतंय तुमचं दुःख, पण त्याने औषधांना रिस्पॉन्स दिला पाहिजे ना. डॉक्टर आम्ही ताईला बघू शकतो का? तुम्ही त्यांना भेटू शकता, पण त्यांना मात्र त्रास होईल असं काही वागू नका, कारण अजून त्या पूर्णपणे शुद्धीवर आल्या नाहीयेत. काय झालं यार शिवाय? असं नको, सगळं नीट होणार आहे. माझ्यामुळे झालंय सगळं. मी एवढा वाईट वागलो का आईशी? अगं मी आईला कसं समजावू की तिच्या रागापोटी नाही केलं हे, मी स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी केलं. जी मुलगी माझ्यावर प्रेम करते, जी माझ्या पाठीशी नेहमी उभं राहते, तिचा आत्मसन्मान ठेवायला हे केलं. आशू तू नको ना हे सगळा विचार करू, सगळं नीट होईल. हे माझ्याच बाबतीत का होतं पण असं? आशू तू एक काम करतोस, तू ताईला जाऊन भेटून ये, म्हणजे तुला थोडं बरं वाटेल. तू आज जा, भेटून ये, बरं वाटेल. जा आशू. आई I'm sorry, मी तुझ्या सोबत नव्हतो ग. तुला माझी गरज होती आणि मी नव्हतो. तू माझ्यासाठी खूप केलंयस. तू मला लहानाचं मोठं केलंयस. तू माझ्यावर संस्कार केलेस. मी जेव्हा जगेन का मरेन अशी परिस्थिती होती, तेव्हा तुझ्यामुळे मी आज जग बघतोय ग. मला माहिती आहे, आणि तू माझ्यावर चिडली असलीस ना तरी तुझं प्रेम आहे माझ्यावर. तुला काळजी आहे माझी. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आई, आणि मी काही करायला तयार आहे तुला बरं करण्यासाठी. तू काळजीच करू नकोस अगं, मी आहे ना, मी आलोय. तू जशी स्ट्रॉंग आहेस ना, तसा मी स्ट्रॉंग आहे. हे बघ, मी डोळे पुसले, मी स्ट्रॉंग आहे, मी नाही रडणार. प्लीज डोळे उघड ना ग, प्लीज एकदा तरी डोळे उघड प्लीज. आई प्लीज डोळे उघड.